तुम्हाला प्रत्येकाला सांभाळच प्रभूची, तुझी दया, तुझी कृपा, तुझं मार्गदर्शन, तुझं संरक्षण पवित्र परमेश्वरा तुम्हाला प्रत्येकाला दिलंस. आम्ही धन्यवाद देतो राजा, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या शांतीबद्दल, तुझ्या आरोग्याबद्दल प्रभूजी धन्यवाद देत आहोत. जिवंत देवा, या संपूर्ण महिन्यामध्ये आमच्या बरोबर तू आहेस हा विश्वास आम्ही करतो. आणि पवित्र परमेश्वरा, जे वचन आज आम्हा प्रत्येकांसाठी तू देऊ करत आहेस प्रभूजी, तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, दया, तुझं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येकाला प्रदान कर. आणि जिवंत देवा, आजच्या वचनाच्या द्वारे तू उंचलं जाऊ दे, गवळलं जाऊ दे. आणि पवित्र परमेश्वर, या वचनाच्या द्वारे पवित्र परमेश्वरा संपूर्ण महिनाभर प्रत्येकांना बापा या वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित कर राजा. आणि पवित्र परमेश्वरा, हे वचन प्रत्येक व्यक्तीसाठी बापा शांतीचं, आनंदाचं, आरोग्याचं, समृद्धीचं असं तू जीवनातील प्रत्येक अडखळण तू दूर कर. आणि बापा प्रत्येकाला स्थिरतेने तुझ्या कृपेने तू भरव. सर्व आदर, महिमा, गौरव परमेश्वरा आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी वाजूयात. थँक्यू मास्टर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे की 2024 या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यामध्ये परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेला आहे. ही परमेश्वराची कृपा आणि दया आहे की परमेश्वराने आम्हाला पहिल्या महिन्यामध्ये त्याने सांभाळलं आणि एक नवीन महिना परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रभूकडे येतो प्रियानो, त्या विश्वासाचा परिणाम किंवा जी अपेक्षा घेऊन आम्ही प्रभूकडे येतो प्रियानो, त्या गोष्टीचा परिणाम आमच्या जीवनामध्ये प्रियानो अनेक स्वरूपाने चांगला त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजच्या या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे थोड्या वेळासाठी आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. आणि जे वचन आहे जुन्या करारामध्ये यशायाचं पुस्तक याचा अध्याय 40 आणि वचन 25 मध्ये, आयझाया चॅप्टर 40 वर्स 25, यशाया 40 आणि वचन 25 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला काय सांगत आहे याबद्दल आम्ही पाहणार आहोत. मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्याची उपमा मला तुम्ही द्याल, असे पवित्र प्रभू म्हणतो. परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन. आजचा आपला विषय आहे परमेश्वरा समान कोण. हालेलुया. परमेश्वरा समान कोण. अनेक वेळेस प्रियांनो, आम्ही ज्या वेळेस परमेश्वराला आम्ही अनेक वेळेस व्यक्ती, अनेक वेळेस ठिकाण, अनेक वेळेस वस्तू, अनेक वेळेस आकाशातील चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र किंवा प्राणी किंवा पक्षी किंवा भौगोलिक ज्या गोष्टी आहेत याच्या समानतेमध्ये परमेश्वराला आम्ही बांधण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया, हालेलुया. पण प्रियांनो, निर्माणकर्ता आणि निर्मिती यामध्ये फार मोठा फरक आहे. जी निर्मिती असते ती निर्मिती निर्मात्याने तयार केलेली असते आणि निर्मिती ही त्या निर्मात्याची एक कला आहे. आणि ज्यावेळेस निर्माता एखादी गोष्ट त्याने बनवलेली आहे त्या वस्तूवरून, त्या ठिकाणावरून किंवा त्या प्रियानो एखाद्या व्यक्तीवरून प्रियानो त्या निर्मात्याची तुलना मुळीच केली जाऊ शकत नाही. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्रियानो एखादा जो कार निर्माण करणारा, एक निर्माण करणारा किंवा उत्पादक जो आहे, आम्ही एखादी कार जर आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणली तर त्या कार समान तो निर्माता बनतो का? नाही. तो निर्माता आहे आणि ती वस्तू आहे. ज्या प्रकारे जर माझ्याकडे हा पेन आहे आणि मी म्हटलं की या पेन सारखा तो निर्माण करता सुद्धा तसंच आहे, त्याची तुलना होऊ शकते का? ही निर्मिती आहे, ही वास्तू आहे, ही वस्तू आहे आणि तो निर्माण करता आहे, उत्पादक आहे. यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि म्हणून आम्ही कदापिही जो निर्माण करता असतो
आणि जे उत्पादन असतं, निर्मिती असते, या दोघांची तुलना कदापि करू शकत नाही. ते एक समान मुळीच राहू शकत नाही, येऊ शकत नाही. यांच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठं अंतर आहे. आणि म्हणून प्रियांनो, निर्मिती आहे आणि निर्माण करता आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहत आहोत की यशायाच्या ग्रंथामध्ये हा यशाया संदेष्टा आपल्या ग्रंथामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे. आणि जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, यशायाच्या पुस्तकामध्ये याचा अध्याय 40 आणि वचन 12 जे टायटल आहे, आयझाया चॅप्टर 40 वर्स 12, या वचनाचं जे टायटल आहे, वचनाचं टायटल आहे इस्रायलचा अद्वितीय देव. अद्वितीय देव. द्वितीय म्हणजे पहिल्यानंतरहून येणारा अंक किंवा संख्या. परमेश्वर कसा आहे? केवळ तो एकच आहे. त्याच्यानंतर कोणी नाही, त्याच्या अगोदरही कोणी नाही, तो पहिलाच आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी यशाया संदेष्टा आपल्या ग्रंथामध्ये या वचनाला तो नमूद करत असताना परमेश्वर म्हणत आहे, मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्याची उपमा तुम्ही मला द्याल, असे पवित्र प्रभू म्हणतो. कोण म्हणत आहे? पवित्र प्रभू. की मी कोणाशी तुल्य आहे? परमेश्वराची तुलना कशाशी केली जाऊ शकते? ज्या आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसतात त्या वस्तूंशी आम्ही परमेश्वराची तुलना करू शकतो का? जसं पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की परमेश्वर देव बोलला. उत्पत्तीच्या अध्याय 1, 2 आणि 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की निर्मिती आणि परमेश्वराच्या शब्दाचं सामर्थ्य त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर देव बोलला, आकाशातील सूर्य चंद्र तारे निर्माण झाले. परमेश्वर देव बोलला आणि सर्व प्रकारच्या वनस्पती झाल्या. परमेश्वर देव बोलला, सर्व प्रकारचे वनचर आणि जलचर, सर्व प्रकारचे प्राणी झाले, पशु झाले. आणि परमेश्वराने अशा प्रकारे प्रियांनो आपल्या शब्दाने प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी, प्रत्येक सूर्य चंद्र तारे, आकाशातील प्रत्येक नक्षत्र परमेश्वराने आपल्या शब्दाने निर्माण केल्या. ती त्याची निर्मिती आहे. आणि ज्या प्रकारे मी सुरुवातीलाच ही गोष्ट नमूद केली की निर्मिती ही निर्मात्यापेक्षा फार वेगळी आहे. एक निर्माणकर्ता कितीही निर्मिती तयार करू शकतो. हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही पाहतो की एखाद्या फॅक्टरीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये ज्या स्वरूपाने एखादी वस्तू बनवली जाते, त्याच कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सुद्धा बनवल्या जातात. बरोबर. सो एक उदाहरणासाठी मी तुम्हाला एक गोष्ट नमूद करेल. हिंदुस्तान लिव्हर म्हणून एक कंपनी आहे, माहिती आहे? हिंदुस्तान लिव्हर. आणि या कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स आहेत. ज्या प्रकारे शॅम्पू त्या कंपनीचा आहे, साबण त्या कंपनीचे आहे, पेस्ट त्या कंपनीचे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उत्पादनं आहेत की त्या कंपनीने निर्माण केलेले आहेत. सो त्या एका पर्टिक्युलर उत्पन्नावरून आम्ही ठरू शकतो का ती कंपनी कशी आहे? नाही. त्या एका कंपनीने अनेक प्रकारचे उत्पादनं तयार केलेले आहे, अनेक प्रकारची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्या प्रकारे तो परमेश्वर सुद्धा आहे की तो एक आहे. आणि त्या एका परमेश्वराने जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शब्दाने, त्याच्या शक्तीने. आणि म्हणून प्रियांनो, त्याच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की मी कोणाशी तुल्य आहे. परमेश्वर कोणाच्याही तुल्य. तुल्य म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर याचा अर्थ आहे समान किंवा सारखे किंवा तुलना करणे किंवा उपमा देणे. आम्ही कशाची उपमा देऊ शकत नाही. पण मनुष्य कधी कधी प्रियांनो एखाद्या वेळेस व्यक्तीमध्ये, पशुमध्ये, पक्ष्यामध्ये, सूर्य चंद्र ताऱ्यांमध्ये परमेश्वराला प्रियांनो एक लिमिटेशन तो देण्याचा प्रयत्न करतो की परमेश्वर असा आहे, इतका आहे. आमची बुद्धी सुद्धा फार थोडकी आहे. हालेलुया. आमची बुद्धी जितकी आहे, आमची शक्ती जितकी आहे, तितकाच आम्ही परमेश्वराबद्दल विचार करू शकतो. पण प्रियांनो, परमेश्वर त्यापेक्षा फार मोठा आहे. हालेलुया. आमच्या बुद्धीच्या, सामर्थ्याच्या, ज्ञानाच्या
आमच्या विचाराच्या पलीकडे परमेश्वर फार मोठा आहे. आम्ही म्हणूया परमेश्वर फार मोठा आहे. परमेश्वर फार मोठा आहे. परमेश्वर फार मोठा आहे. हालेलुया. सुप्रियांनो, आम्ही आकाशाबरोबर परमेश्वराची तुलना करू शकतो का? नाही, कारण त्या आकाशाचं निर्माण करता माझा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही पृथ्वी बरोबर परमेश्वराची उपमा, परमेश्वराची तुलना आम्ही करू शकतो का? नाही, कारण पृथ्वीचा निर्माण करता माझा परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्ही सूर्य, चंद्र, तारे यांच्या बरोबर परमेश्वराची तुलना आम्ही करू शकतो का? नाही, कारण परमेश्वराने आपल्या शब्दाने त्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती त्याने केलेली आहे. आम्ही परमेश्वराची तुलना, त्याची समानता प्रियांनो आम्ही पशु पक्ष्यांबरोबर करू शकतो का? नाही, परमेश्वराने आपल्या शब्दाने ते निर्माण केले. सो कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू, कुठलाही प्राणी, कुठलाही पशु परमेश्वराच्या समान नाहीये. ती त्याची निर्मिती आहे. हालेलुया. आणि त्या निर्मितीवरून आम्ही ठरू शकत नाही की परमेश्वर याच्या समान आहे. बोल यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. पण प्रियांनो, आमच्या विचारधारणेने आम्ही तसा विचार करायला लागतो की परमेश्वर असा असा असू शकतो किंवा असा असेल. मुळीच नाही. एक वचन आम्ही वाचूया. यशाया 40 आणि वचन 18 मध्ये, आयझाया चॅप्टर 40 वर्स 18 वाचूयात. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? हालेलुया. प्रतिमा म्हणजे काय? प्रतिमा म्हणजे काय? प्रतिमा म्हणजे काय? आपण त्याला, आपली इंग्लिश इतकी सुधारली आहे माहितीये का, आपल्याला मराठी मूळ शब्द तोच माहिती नाहीये. ज्याला फोटो आपण म्हणतो त्याला प्रतिमा म्हणलं जातं मराठीमध्ये. फोटो त्याला प्रतिमा म्हणली जाते. सो परमेश्वराच्या रूपाबरोबर आम्ही कोणाचं रूप किंवा कोणाची प्रतिमा, कोणाचा फोटो आम्ही त्याच्या बरोबर घेऊन येऊ शकतो? कोणाचंच नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की परमेश्वराला कोणीही पाहिलेलं नाही. त्याला कोणीही पाहिलेलं नाही. आणि जर कोणी पाहिलेलं नाही तर त्याची प्रतिमाही कोणी बनवू शकत नाही. बरोबर. सो आमच्या समोर अनेक प्रकारचे प्रभू येशू ख्रिस्ताचे फोटो आहेत. फिल्ममध्ये एक जीसस फिल्ममध्ये वेगळा आहे, पॅशन ऑफ क्राइस्ट मध्ये वेगळा आहे, फोटो जे आपल्याकडे आहेत ते वेगळे आहेत, इंटरनेटवरती आपण पाहतो ते वेगळे आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीने त्या कॅरेक्टरला प्रियानो निभावलेला आहे. पण त्या समान प्रभू येशू ख्रिस्त मुळीच नाहीये. जर आम्ही यशाच्या ग्रंथामध्ये जर वाचलं तर वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की त्याला तुच्छ मानलेलं होतं. हालेलुया. तुच्छ मानलेला, असंच वचन आहे, असंच आहे. काढा ते वचन प्लीज. हा, किती वचन आहे या ठिकाणामध्ये? यशाच्या ग्रंथामध्ये अध्याय 53 मध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने या गोष्टी नमूद करतं. वचन 2 मध्ये, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. पण आता जो फोटो आम्ही पाहतो तो कसा आहे? फार अट्रॅक्टिव्ह आम्हाला वाटतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त रूपवंत मुळीच नव्हता. ज्या वेळेस तो या जगामध्ये शारीरिक रूपाने तो जन्माला आला, तो सुंदर नव्हता, त्याच्या ठायी शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सुंदर सौंदर्य नव्हते. हालेलुया. हालेलुया. विचार आम्ही करू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त कसा असेल. विरूप व्यक्तीकडे आम्हाला पाहायला आवडतं का? सुंदर असलेल्या व्यक्तीकडे प्रियानो अनेक जण त्याच्याकडे पाहतील, त्याची स्तुती करतील, त्याची प्रशंसा करतील. पण जो विरूप आहे, दिसायला सुंदर नाही, त्याच्याबद्दल ऑटोमॅटिकली मनामध्ये द्वेष, घृणा तयार होते किंवा मनामध्ये निगेटिव्ह विचार त्या व्यक्तीबद्दल नक्कीच येतात. म्हणून प्रियानो या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगतं की त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती.
त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मांडलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत काय करत होते? कोणाकडे पाहून? कोणाकडे पाहून? हालेलुया. पण आजच्या वेळामध्ये डीपी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. डीपी कोणाची आहे? हालेलुया. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम यावरती डीपी प्रभू येशू ख्रिस्ताच्या फोटोची आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताची ती प्रतिमा आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? हालेलुया. हालेलुया. एक सामान्यपणे मी बोलतो, जरी तुमची असेल, मी तुम्हाला उद्देशून बोलत नाहीये. चांगली गोष्ट आहे, कारण त्या माध्यमातून तरी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही सुवार्ता गाजवतो. एक संधी आपल्याला मिळते. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या स्वरूपाने परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानिले नाही. हालेलुया. यशया संदेष्टा ही गोष्ट नमूद करत आहे की त्याला मनुष्याने मानलं नाही. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सेविकाई करत होता पियानो, त्या वेळामध्ये लोक त्याच्याकडे केंद्रित होत नव्हते. ज्यांना उद्देशून तो शिकवत होता ते त्यांच्याकडे केंद्रित होत नव्हते. पण जे लोक टाकलेले होते, जे लोक निराशामध्ये होते, जे आजारपणामध्ये होते, ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताशी संपर्क करत होते. येशू ख्रिस्ताकडे ते अट्रॅक्ट होत होते. तेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येत होते. आणि म्हणून वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की व्याधीशी परिचित असलेला. हालेलुया. व्याधी त्याला माहिती होत्या. जे लोक व्याधीग्रस्त होते, समस्याग्रस्त होते, आजारपणामध्ये होते, अशा लोकांच्या परिचित प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी, शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचे ते ऐकत होते. आणि आजच्या वेळामध्ये सुद्धा मी पाहतो की ज्यांच्या जीवनामध्ये व्याधी असतात, ज्यांच्या जीवनामध्ये समस्या असतात, ज्यांच्या जीवनामध्ये संकट असतात, ज्यांच्या जीवनामध्ये आजारपण असतात, पियानो तेच लोक प्रथमतः प्रभूची ओळख करून घेतात. हालेलुया. प्रभू त्यांच्यावरती अधिक प्रेम करतो. हालेलुया. प्रभूला ते जवळीकतेने ओळखतात. आणि पियानो त्याच लोकांमधून पियानो ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होते, पियानो त्यांना तारणाची संधी मिळते. हालेलुया. हालेलुया. समस्या नसलेला व्यक्ती पियानो फार कमतरतेने ही गोष्टी पाहायला मिळते. हजारो लोकांमध्ये क्वचित एखादा व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या जीवनामध्ये समस्या नाही, आजारपण नाही, पण त्याची इच्छा असते की मी खऱ्या दैवाला, खऱ्या परमेश्वराला मी जाणून घ्यावं. हजारोंमध्ये. हालेलुया. पण समस्याग्रस्त किंवा व्याधीग्रस्त असलेल्या लोकांचीच इच्छा असते की माझ्या समस्यातून मला मोकळीकता मिळावी. आणि ते लोक प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून घेण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रियानो आपल्या जीवनातील समस्या दूर करून घेण्यासाठी ते अगोदर येतात. आणि नंतरहून कालांतराने ते प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करायला लागतात. हालेलुया. पण या ठिकाणी वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तो फक्त आता आजारपणच बरा करणार आहे का? हालेलुया. पण मानसिकता अशी बनली, अशी तयार करण्यात आली की प्रभू येशू ख्रिस्त आजार बरा करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त व्याधीमुक्त करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त समस्या सोडविणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त असा आहे, तसा आहे, सो अँड सो. हालेलुया. पण तितकीच त्याची सीमा आहे का? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची सीमा तितकी नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त तितका तो सीमित नाही जितका मी विचार करतोय. त्याची तुलना मी त्याच्याबरोबर मुळीच करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यापेक्षा फार मोठा आहे. तो त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. आमच्या विचाराच्या, आमच्या बुद्धीच्या, आमच्या ज्ञानाच्या, आमच्या स्मरण शक्तीच्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून पियानो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना याबरोबर सुद्धा करू शकत नाही की तो इतकाच सीमित आहे आरोग्य देण्यासंदर्भात. तो व्याधीशी परिचित आहे, त्याला समस्या माहिती आहे, आजारपण माहिती आहे, त्याला अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनातील माहिती आहेत. पण तितकाच तो सीमित नाही आहे. आम्ही त्याची तुलना तिथपर्यंत नाही करू शकत. हालेलुया. तर तो जगाचा तारणारा आहे, तो या जगाचा निर्माण करता आहे. वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तो आदी आणि अंत तो आहे, अल्फा आणि ओमेगा तो आहे.
हालेलुया. सुरुवात आणि शेवट प्रभू येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्याची तुलना एकदम लहान सहान गोष्टी बरोबर मुळीच करू शकत नाही. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया की ज्या प्रकारे हे वचन आम्ही वाचलं यशाया 40 आणि वचन 18 मध्ये, की ज्या स्वरूपाने वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. आम्ही कशाची उपमा देऊ शकतो परमेश्वराला? कशाचीच नाही. तो पवित्र आहे आणि पवित्रच आहे. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर अनेक स्वरूपाची नावे प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आली. सांगू शकाल? नावे सांगू शकाल? कोणती कोणती नावे आहेत पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराला? याहवे, याहवे इरे, याहवे निस्सी, याहवे मगदेश, याहवे राफा, याहवे शामा. सो वेगवेगळ्या प्रकारचे नाव प्रभू येशू परमेश्वराला देण्यात आली. ती नावे कशामुळे देण्यात आली? कशामुळे? त्यांना जो अनुभव आला त्या अनुभवाने त्यांनी परमेश्वराला नावे दिली. हालेलुया. पण तितकाच तो सीमित आहे का? जसं एखादा डॉक्टर असतो, तो डॉक्टर त्याचं स्पेशलायझेशन असतं. जो हाडाचा डॉक्टर आहे तो हाडाचाच तो ट्रीटमेंट करणार. जो स्किनचा आहे तो स्किनचीच ट्रीटमेंट करणार. जो डॉक्टर डोळ्यांचा आहे तो डोळ्यांचीच ट्रीटमेंट करणार. बरोबर आहे. पर्टिक्युलर प्रत्येक डॉक्टरांचं स्पेशलायझेशन असतं. पण परमेश्वर जो आहे तो सर्व गोष्टीचं स्पेशलायझेशन त्याच्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सर्वभौम सर्व गुण संपन्न आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता नाही. ज्या गोष्टी मनुष्याला आवश्यक आहे त्यातून त्याने परमेश्वराने मनुष्याला देव केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या डोळ्याने दिसणार नाही प्रियांनो, इतक्या बारीक बारीक आपल्या शरीरामध्ये नसा आहेत. त्या डोळ्याने दिसू शकत नाही. त्याचा निर्माण करता माझा परमेश्वर आहे. हालेलुया. तो परमेश्वर इतका सामर्थ्यशाली आहे की ज्या प्रियांनो मनुष्याच्या विचाराच्या, ज्ञानाच्या, बुद्धीच्या पलीकडे अनेक अशा गोष्टी आहेत की त्याचा शोध आणखीही मनुष्याला लागलेला नाही. त्या गोष्टीचा सुद्धा परमेश्वर निर्माण करता आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो परमेश्वराला आम्ही कोणाचीही कशाचीही उपमा देऊ शकत नाही. त्याच्या बरोबर कशाचीही प्रतिमा आम्ही लावू शकत नाही. पण होतं काय माहितीये का? एक वचन आम्ही वाचूया. यशाया 46 आणि वचन 5 मध्ये, आयझाया चॅप्टर 46 वर्स 5 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टपणे गोष्ट नमूद करत आहे. आयझाया चॅप्टर 46 वर्स 5, यशाया 46 आणि वचन 5 मध्ये, माझी कोणाशी तुलना कराल, मला कोणाशी समान लेखाल, माझी कोणाशी बरोबरी कराल, की जेणेकरून ते माझशी समान ठरतील. माझशी समान ठरतील. कुठली गोष्ट परमेश्वराच्या समान ठरू शकते? ठरू शकते का? ज्या प्रकारे स्तोत्र करता दावीद राजा सुद्धा म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहायता कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याच कडून मला सहायता येते. हालेलुया. हालेलुया. जे डोंगर आहेत ते सुद्धा ढळतात. ढळतात. बरोबर. ते सुद्धा स्थिर राहत नाही. ते सुद्धा ढळतात. ते सुद्धा कोसळतात. पण माझा परमेश्वर कायम स्थिर आहे. माझा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे की त्याची तुलना, त्याची समानता कुठल्याही वस्तू, गोष्ट, कुठली व्यक्ती, कुठली भौगोलिक वस्तू, गोष्ट याबरोबर प्रियांनो परमेश्वराची तुलना मुळीच केल्या जाऊ शकत नाही. पण प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन एका ठिकाणी आम्हाला स्पष्टतेने नमूद करत आहे. या वचनाला तो आम्हाला केंद्रित करू इच्छित आहे. जर आम्ही वचन वाचलं तर प्रियांनो अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय 4 वचन 15 ते 18 जर आम्ही वाचलं, डिट्रोनॉमी चॅप्टर 4 वर्स 15 to 18 त्या ठिकाणामध्ये एक वचन नमूद केलेलं आहे. ते वचन विशेषतः आम्हाला प्रियांनो केंद्रित करू इच्छित आहे. या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केली की तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. वाचा डिट्रोनॉमी चॅप्टर 4 वर्स 15 to 18 अनुवादाचं पुस्तक, याचा अध्याय 4 आणि वचन 15 ते 18. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. कारण ओके.
या ठिकाणी जी गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आम्हाला नमूद करत आहे की तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. काय बाळगायचंय? आणि जर सावधगिरी बाळगली नाही तर काय होतं? आज सकाळचीच एक घटना आपल्या औरंगाबादकरांसाठी घडलेली आहे आणि ही बातमी आपल्याला प्रत्येकांना कळालेली सुद्धा आहे. पण तरी सुद्धा जर आपल्याला माहिती नसेल, मी ही गोष्ट नमूद करतो की सिडकोच्या उड्डाणपुलावरती एका मोठ्या टँकर, जो गॅसचा टँकर आहे, तो टँकर त्याचा कॉक तुटला आणि त्या कारणाने त्या ठिकाणामध्ये जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली. आणि एक सावधगिरी त्यावरती बाळगण्यात येते की त्या गॅसच्या टाकीवरती, मोठी टाकी आहे, त्या टाकीवरती सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. सावधगिरी बाळगण्यात येते. कशासाठी? कशासाठी? काय होऊ नये? एखादा अपघात होऊ नये, स्फोट होऊ नये, एखादा ऍक्सिडेंट त्या ठिकाणामध्ये होऊ नये म्हणून काय बाळगले जाते? हालेलुया. आणि जर सावधगिरी बाळगली नाही तर काय होतं? बरोबर आहे, ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. आणि ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला म्हणजे काय होतं? नुकसान नक्कीच होतं. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे की तुम्ही अतिशय, आम्ही म्हणूया अतिशय 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 सावधगिरी बाळगा. काय बाळगायचंय? फक्त सावधगिरी बाळगा असं नाही म्हणलं, अतिशय सावधगिरी बाळगा म्हणलंय. म्हणजे ही गोष्ट जास्त सेन्सिटिव्ह आहे. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून देवाने, परमेश्वराने ही गोष्ट स्वतः मोशेला आणि त्याच्या लोकांना नमूद केली की तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरे पर्वतावर अग्नीतून भाषण केले. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही. बोलो येशू मसीह की. आकृती पाहिली का? कदाचित मनुष्याने आकृती पाहिली असती तर मनुष्याला वाटलं असतं की परमेश्वर या आकृतीचा आहे. हालेलुया, हालेलुया. आकृती जर पाहिली असती तर मनुष्याने धारणा केली असती, विचार केला असता की परमेश्वर असा असा आहे. हालेलुया. एखादा दगडाचा आकार पाहिला असता मनुष्याने तर मनुष्याने म्हणलं असतं नाही, या दगडातून आवाज येतोय म्हणजे परमेश्वर असा आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतं की होरे पर्वतावर अग्नीतून भाषण केले, त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही. पुढे वचन वाचूया. यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. हालेलुया. परमेश्वराने कोणत्या प्रतिमेने मनुष्याला दर्शन दिलं? कोणत्याच नाही. प्रतिमा कोणतीच नव्हती. होती का? नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट परमेश्वर स्वतः नमूद करत आहे की परमेश्वराने कोणत्याही प्रतिमेमध्ये, कोणत्याही फोटोमध्ये, कोणत्या इमेजमध्ये, कोणत्याही वस्तूमध्ये, कोणत्याही पशुमध्ये, कोणत्याही पुरुषामध्ये, कोणत्याही स्त्रीमध्ये किंवा संचार करणाऱ्या एखाद्या पशुमध्ये किंवा अंतराळात उडणाऱ्या पक्ष्यांपैकी किंवा भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नका. कारण परमेश्वराने कुठल्याही प्रतिमेमध्ये, परमेश्वराने होरेब डोंगरावरती मोशेला, इस्रायली लोकांना प्रियानो दर्शन दिलं. त्या वेळामध्ये कोणत्याही प्रतिमेमध्ये परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं नाही. हालेलुया, हालेलुया. सो मला आता सांगा, जर परमेश्वर स्वतः ही गोष्ट नमूद करत आहे की कोणत्या प्रतिमेमध्ये परमेश्वराने दर्शन दिलं नाही, तर परमेश्वराला कुठल्या प्रतिमेमध्ये, फोटोमध्ये आम्ही त्याला पियानो ठरू शकतो का परमेश्वर असाच आहे? नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मी कोणाशी तुल्य आहे, म्हणून त्याची उपमा तुम्ही मला द्याल. तुम्ही द्याल असे, तुम्ही मला द्याल, तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.
कशाची उपमा आम्ही परमेश्वराला देऊ शकत नाही. कशाबरोबरही परमेश्वराची तुलना आम्ही करू शकत नाही. परमेश्वराला आम्ही कशा समान सारखं सुद्धा आम्ही मानू शकत नाही. हालेलुया. निर्मिती आहे, निर्माण करता आहे. हालेलुया. दोघांमध्ये प्रियानो फार मोठं अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. निर्मिती ही त्याच्या सामर्थ्याने, शक्तीने, बुद्धीने, त्याच्या चातुर्याने त्याने निर्माण केलेला आहे. आणि सर्वात महत्वाची आणि विशेष निर्मिती परमेश्वराची काय माहिती का? मनुष्य. हालेलुया. आणि त्या मनुष्य कृतीमध्ये आम्ही प्रत्येक जण प्रियानो आम्ही जन्माला आलेला आहोत. ही गोष्ट धन्यता आमच्यासाठी आहे की परमेश्वराची विशेष निर्मिती, वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती ही मनुष्य आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य रूपाने या जगामध्ये त्याने पाठविले. हालेलुया. विशेष निर्मिती, सर्व निर्मितीपेक्षा विशेष निर्मिती. सूर्य, चंद्र, तारे सुद्धा परमेश्वरासाठी विशेष निर्मिती नाहीये. पशु पक्षी सुद्धा परमेश्वरासाठी विशेष निर्मिती नाहीये. फळ, झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या सुद्धा परमेश्वरासाठी विशेष निर्मिती नाही. तर मनुष्यच केवळ परमेश्वरासाठी विशेष निर्मिती आहे. का? ओके. आणखी जर तुम्ही अभिषेकाच्या सभेची आठवण जर तुम्हाला आली असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. आठवतं काय? हालेलुया. हालेलुया. की परमेश्वराने आपल्या हाताने मनुष्याला निर्माण केलं, त्याने आपल्या हाताने बनविलं. वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की परमेश्वराने माती घेऊन, वचन वाचूयात आम्ही त्या ठिकाणी की परमेश्वराने मनुष्याची निर्मिती कशी केली. वाचा. दुसरा अध्याय ना? हा, वाचा ना. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला. उत्पत्ती दुसरा अध्यायाने वचन 7 मध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. म्हणजे जो शुद्ध पवित्र परमेश्वर आहे त्याने आपले हात त्या भूमीमध्ये टाकले. हालेलुया. त्याने आपले हात त्या जमिनीला लावले आणि त्या जमिनीतून त्याने माती घेऊन त्या मातीतून परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली. हा परमेश्वराचा तो कनवाळूपणा आणि परमेश्वराची नम्रता सुद्धा आम्हाला यातून लक्षात येते की जो आकाशारूढ आहे, जो स्वर्गामध्ये असलेला परमेश्वर आहे, तो मनुष्याच्या निर्मितीसाठी आपला हात त्या जमिनीमध्ये तो टाकतोय. आणि त्या जमिनीतून, त्या मातीतून परमेश्वर त्या निर्मितीला तो तयार करतोय. ती मातीच घेऊन नाही, त्यामध्ये पाणी सुद्धा टाकलंय ना. आणि हात परमेश्वराचे भरले मनुष्याला निर्माण करण्यासाठी. आम्ही ही गोष्ट लक्षात आणू शकतो की मनुष्याची निर्मिती ही साधारण नाहीये. बाकीच्या सगळ्या ज्या डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू, प्राणी, पशु, सर्व सूर्य, चंद्र, तारे हे शब्दाने निर्माण झाले. पण परमेश्वराने केवळ मनुष्याची निर्मिती आपल्या हातांनी केली. ही विशेष गोष्ट आहे. हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराला मनुष्य निर्मितीचा अनुताप त्याला झाला. बाकीच्या शब्दांनी गोष्टी निर्माण झाल्या होत्या, पण मनुष्याची निर्मिती त्याने आपले हात भरवले आणि त्या कारणाने परमेश्वराला अनुताप झाला की मी माझ्या हाताने मनुष्याला निर्माण केलं आणि हा मनुष्य पातक करत आहे, पाप करत आहे. आणि म्हणून परमेश्वराला अनुताप झाला, पस्तावा परमेश्वराला झाला. आणि आम्ही पाहतो की मनुष्य हा परमेश्वराच्या दृष्टीने विशेष निर्मिती आहे. सो मनुष्या समान सुद्धा परमेश्वराला आम्ही घेऊन येऊ शकत नाही. मनुष्य निर्मिती आहे. आम्ही कोण आहोत? निर्मिती आहोत. सो निर्मिती असल्या कारणाने
मनुष्याबरोबर सुद्धा प्रियानो परमेश्वराची तुलना होऊ शकते का? नाही. पशु बरोबर, पुरुषाबरोबर, स्त्री बरोबर किंवा पशु बरोबर, अंतराळातील उडणाऱ्या पक्ष्यांबरोबर, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतू किंवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा बरोबर प्रियानो परमेश्वराची तुलना होऊ शकते का? नाही. सो परमेश्वराची तुलना कशाच बरोबर होऊ शकत नाही. ही इज अलोन. तो एकटा आहे. तो एकटा आहे. तो आदी आणि अंत तो आहे. अल्फा आणि ओमेगा तो आहे. आणि म्हणून त्याच्या बरोबर कशाची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केली वचन 18 मध्ये की तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. जर सावधगिरी बाळगली नाही तर मनुष्य काय करेल? परमेश्वराची तुलना या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंबरोबर मनुष्य करायला सुरुवात करेल. आणि जो सावध नाही तो मनुष्याची तुलना, या मनुष्याबरोबर परमेश्वराची तुलना, स्त्री बरोबर परमेश्वराची तुलना, पक्ष्यांबरोबर किंवा एखाद्या प्राण्याबरोबर किंवा माशाबरोबर किंवा जंतूंबरोबर मनुष्याची परमेश्वराची तुलना तो करण्याचा प्रयत्न करेल. तेच करतात. हालेलुया. आणि एक आज्ञा दिलेली आहे. ती आज्ञा काय माहिती आहे? काय आज्ञा आहे? परमेश्वराने काय आज्ञा दिली? 10 आज्ञांपैकी एक पहिली आणि दुसरी जी आज्ञा आहे ती फार महत्वपूर्णतेची आज्ञा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. जर ही आज्ञा आम्ही जर वाचली तर आम्हाला याची स्पष्टता येईल. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 20 आणि वचन 1 आणि 2, 3 आम्ही वाचणार आहोत. या ठिकाणामध्ये वचनाची स्पष्टता आम्हाला पाहायला मिळते. एक्सोडस चॅप्टर 20 वर्स 1 to ऑनवर्ड्स वाचूयात. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले. तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. हालेलुया. स्पष्ट. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. का? वाचूयात पुढे आणखी. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. कशाचीही प्रतिमा करू का बरं? कारण त्याच्या बरोबर माझी तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्या बरोबर मला समान लेखला जाऊ शकत नाही. मी त्याच्या समान नाही आणि ते माझ्या समान नाहीये. हालेलुया. हालेलुया. जो एखादं प्रियानो वस्तू आहे त्या वस्तू समान प्रियानो निर्माण करता असतो का? जशी आम्ही पाहतो की टाटाची एखादी कार, मला सांगाल? टाटा कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स आहेत. मोठमोठ्या गाड्या सुद्धा आहेत. सो त्या एखाद्या गाडी सारखा, एखाद्या कार सारखा तो मालक तसा आहे का? नाही. पण त्याच्या त्या निर्मितीवरून आम्ही ओळखू शकतो की तो किती ज्ञानी असेल, किती पैशावाला असेल किंवा त्याच्याकडे किती मोठा स्टाफ असेल, किती मोठी त्याची कंपनी असेल. या गोष्टी आम्हाला त्या वस्तूतून समजताच आम्हाला लक्षात येतात. पण प्रियानो मी म्हणू शकत नाही की त्या कार सारखा तो निर्माण करता आहे का? नाही. सो त्याच प्रकारे परमेश्वराला आम्ही कशामध्ये सुद्धा बांधू शकत नाही. तो लिमिटेड नाहीये, तो अनलिमिटेड आहे. हालेलुया. त्याला सीमा नाहीये. कुठल्या प्रकारची सीमा परमेश्वराला मुळीच नाहीये. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रियानो परमेश्वराने या आज्ञा इस्रायल लोकांना दिल्या की माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या 1000 पिढ्यांपर्यंत मी काय करतो? दया करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर द्वेष केव्हा करतो? शासन केव्हा करतो? आणि परमेश्वर दया केव्हा करतो? हालेलुया.
जर प्रतिमा परमेश्वराची केली तर परमेश्वर त्याच्या लोकांवरती दया करेल का? आणि प्रतिमा नाही केली तर नक्की करेल. बोलो येशू मसीह की हालेलुया. आम्ही कशाचीही प्रतिमा परमेश्वरासाठी आम्ही करू शकत नाही. कधी कधी प्रियांनो या स्वरूपाने मनुष्य करतो की एखादा सेवक असेल, सेविका असेल, त्यांना वाटतं की हे फार देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने भरलेले आहे, हे परमेश्वर यांच्या समान असेल. नो वे. ते ज्ञान, सामर्थ्य, कृपा, अभिषेक देणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर फार मोठा आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये प्रियांनो कुठली गोष्ट कमतरतेने मुळीच नाहीये. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याच्या श्वासाने काय होतं? समुद्र दुभांगला जातो. विचार आम्ही करू शकतो. त्याच्या क्रोधाने प्रियांनो आकाश डगमगायला लागतं. हालेलुया. गडगडायला लागतं. पृथ्वी थरथर करायला लागते. सो विचार आम्ही करू शकतो, जर परमेश्वर इतका सामर्थ्यशाली आहे, मनुष्य माती तुल्य आहे. मनुष्य माती आहे. मनुष्या बरोबर परमेश्वराची तुलना मुळीच होऊ शकत नाही. पशु बरोबर परमेश्वराची तुलना मुळीच होऊ शकत नाही. प्राण्याबरोबर परमेश्वराची तुलना मुळीच होऊ शकत नाही. यांनो कुठल्याही प्रतिमेबरोबर, कुठल्याही वस्तू बरोबर, कुठल्याही गोष्टी बरोबर परमेश्वराची तुलना मुळीच होऊ शकत नाही. होऊ शकते का? नाही. सो जर परमेश्वराची तुलना कशाच बरोबर होऊ शकत नाही, तर आम्ही सुद्धा परमेश्वराला कुठल्याच गोष्टीमध्ये बांधता कामा नाही. परमेश्वर परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर परमेश्वरच आहे. त्याच्या समान कोणी नाही, काहीच नाही. हालेलुया. म्हणून आम्ही व्यक्तीला, आम्ही ठिकाणाला, आम्ही वस्तूला, आकाशातील सूर्य, चंद्र, तारे यांना, नक्षत्रांना किंवा नक्षत्र, प्राणी, पक्षी किंवा भौगोलिक कुठलीही वस्तू किंवा गोष्ट असेल, यांच्या बरोबर परमेश्वराची तुलना आम्ही मुळीच करू शकत नाही. परमेश्वर परमेश्वर आहे. गॉड इज गॉड. आणि म्हणून मोशेने ज्यावेळेस विचारलं की परमेश्वरा, मी इस्रायल लोकांना जाऊन काय सांगू की मी कोणाकडून किंवा परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविलं, कोणत्या देवाने मला तुमच्याकडे पाठविलं, हे मी त्यांना सांगू. त्यावेळेस परमेश्वराने काय सांगितलं? मी आहे तो आहे, या देवाने मला तुमच्याकडे पाठविलं असं तुम्ही त्यांना जाऊन सांगा. मी आहे तो आहे, तो आहे तो आहे. आम्ही त्याची तुलना, त्याची उपमा आम्ही कशालाही देऊ शकत नाही. कशाबरोबरही परमेश्वराला आम्ही कम्पेअर करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वरासमोर आणि परमेश्वरा समान काही नाही, कोणीच नाहीये. कुठला सेवक नाही, कुठला दास नाही, कुठली दासी नाही, कुठला व्यक्ती नाही, कुठला गट नाही, कुठलाही प्रकारचा प्रियांनो प्राणी, पशु, कुठली भौगोलिक गोष्ट परमेश्वरा समान मुळीच नाहीये. हालेलुया. सो ती जी सीमा आहे ते आम्ही कदापि परमेश्वराला लावू शकत नाही. हालेलुया. आम्ही विचार करतो की परमेश्वर आरोग्य देणारा आहे, तो तितकाच नाही आहे. तो परमेश्वर सामर्थ्यशाली सुद्धा आहे. आम्ही विचार करतो की परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर ज्ञान देणार नाही का? परमेश्वर ज्ञान देणारा सुद्धा आहे. हालेलुया. मनुष्य किती गोष्ट तो हस्तगत करू शकतो, किती गोष्टीवरती तो प्रभुत्व चालू शकतो. थोड्याच बरोबर. आणि जर तो जास्त गोष्टीवरती प्रभुत्व चालवण्याचा प्रयत्न केला तर प्रियांनो त्याला वेळ लागल्याशिवाय राहणार नाही. कुठलंच काम व्यवस्थित होणार नाही. बरोबर आहे. जर तुमच्याकडे 4 प्रकारचं काम सोपवलं तर तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार. नाही करू शकणार. कारण आमची बुद्धी फार सीमित आहे, आमचे विचार सीमित आहे, आमच्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा फार कमी आहे, थोडकं आहे. पण तो परमेश्वर सामर्थ्यशाली, ज्ञानपूर्ण देव की तो परमेश्वर अखिल सृष्टीला त्याच्या सामर्थ्याने तो चालवितो. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या सामर्थ्याने होते, माहिती आहे? प्रत्येक गोष्ट. कुठली गोष्ट जरी घडली तर प्रियांनो सूर्य उगवणं थांबतं का? चंद्र रात्रीमध्ये येणं थांबतं का?
प्रियांनो, जे चक्र आहे ते चक्र जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, जे काम लावून दिलेलं आहे, ते प्रत्येक गोष्ट त्या वेळामध्ये घडते, कारण परमेश्वराने त्यांना ती आज्ञा दिलेली आहे. जर परमेश्वराने ती आज्ञा त्या सृष्टीला दिलेली आहे, त्याच्या ज्ञानाने त्याच्या सामर्थ्याने ती गोष्ट घडतेय, तर विचार करा की तोच परमेश्वर दुसरीकडे मनुष्याला ज्ञान सुद्धा देतो की या गोष्टी ज्या घडतात त्या ह्या गोष्टी कशा घडतात. हालेलुया. तोच परमेश्वर मनुष्याला पुरवठा सुद्धा करतो, तोच परमेश्वर मनुष्याला आरोग्य सुद्धा देतो, तोच परमेश्वर मनुष्याच्या प्रत्येक गोष्टींचा पुरवठा करत परमेश्वर पियानो त्यांना तारण सुद्धा त्याने विदित केलं. परमेश्वर एक आहे, पण त्याचं काम, त्याचं कार्य वेगवेगळं आहे. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जसा जसा अनुभव देवाच्या लोकांना आला, पियानो त्यांनी परमेश्वराला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नाव त्यांनी दिले, पण परमेश्वर तितकाच सीमित मुळीच नाहीये. हालेलुया. तो विजय देणारा आहे, तो आरोग्य देणारा आहे, तो सामर्थ्य देणारा आहे, परमेश्वर ज्ञान देणारा आहे, परमेश्वर तारणारा देव आहे, परमेश्वर कृपा करणारा देव आहे, परमेश्वर कणवळ सुद्धा आहे, परमेश्वर मंद क्रोध सुद्धा आहे, परमेश्वर अरिष्ट आणणारा सुद्धा आहे, परमेश्वर अरिष्टातून सोडविणारा सुद्धा तोच परमेश्वर आहे, परमेश्वर ईर्ष्यावान देव सुद्धा तोच आहे. हालेलुया. तो सर्व गुण संपन्न तो परमेश्वर आहे, सर्व गुण संपन्न. आम्ही त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये सीमित मुळीच करू शकत नाही, आणि म्हणून त्याची तुलना किंवा त्याच्याबरोबर कुठल्या वस्तू, ठिकाण, व्यक्ती, मनुष्य किंवा भौगोलिक गोष्टी याच्याबरोबर प्रियानो परमेश्वराची तुलना आम्ही मुळीच करू शकत नाही. गॉड इज गॉड. तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, त्याच्या समान कोणी नाही, काहीच नाही. तो परमेश्वर आहे, तो आहे. आणि म्हणून मोशेला परमेश्वराने सांगितलं, मी आहे, तो आहे. या परमेश्वराने, या देवाने तुला मी पाठवित आहे. मी आहे, तो आहे. सो परमेश्वर आहे, तो आहे. आमचा अनुभव वेगवेगळा असेल. आम्हाला आरोग्य दिलं असेल, आम्ही म्हणू की परमेश्वर आरोग्य देणारा आहे. परमेश्वराने मला ज्ञान दिलं असेल, आम्ही म्हणू की परमेश्वराने मला ज्ञान देणारा ज्ञानदाता परमेश्वर आहे. परमेश्वराने आम्हाला यश दिलं असेल, आम्ही म्हणू की परमेश्वर यश दाता आहे. आम्हाला परमेश्वराने समृद्धी दिली असेल तर आम्ही म्हणू की परमेश्वराने मला समृद्धी दिलेली आहे. परमेश्वराने आम्हाला तारण दिलेलं आहे, तो तारणारा सुद्धा देव आहे. आम्ही ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो, परमेश्वर तसा आहे. हालेलुया. जितका तो चांगला आहे तितका तो वाईट सुद्धा आहे. वाईट इन द सेन्स मी म्हणेल की तो कुठल्याही स्वरूपाने प्रियानो पाप सहन करू शकत नाही. तो पापी व्यक्तीला सहन करतो, पापी व्यक्तीला आपल्या जवळ घेतो, पण पापाला तो मुळी जवळ घेत नाही. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. बचाव त्याचाच होतो की जो सावधगिरी आपल्या जीवनामध्ये बाळगतो. अपघात त्याचाच होत नाही की जो सावधगिरी बाळगतो, आणि अपघात, ऍक्सिडेंट त्याचाच होतो की जो व्यक्ती सावधगिरी बाळगत नाही. बोलो येशू मसीह की. सो परमेश्वरा समान कोण? परमेश्वरा समान कोणी नाही. परमेश्वरच परमेश्वरा समान आहे. हालेलुया. आणि परमेश्वरा समान कोणी नसल्या कारणानेच पियांनो आमचा देव हा परमेश्वर देव आहे. ही आमच्यासाठी विशेष गोष्ट आहे. हालेलुया. की परमेश्वरा समान कोणीही नाही. परमेश्वरा समान केवळ परमेश्वरच आहे, आणि तोच आमचा जिवंत देव आहे. हालेलुया. तो जिवंत परमेश्वर आमचा देव आहे. तो आहे, तो आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो की त्या परमेश्वरा समान कोणी नाही, परमेश्वरच परमेश्वरा समान आहे. या गोष्टीची स्पष्टता त्याने आज आम्हाला प्रत्येकाला दिलेली असताना प्रियांनो अधिकतेने आम्ही त्याला समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करू, प्रार्थना करू, वचन आम्ही वाचू, वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या सहभागितेमध्ये आम्ही येऊ की ज्याद्वारे परमेश्वर त्याच्या अनेक गुणांना, अनेक सामर्थ्यांना, अनेक प्रकारच्या कृपांना परमेश्वर नक्की प्रदान करेल. परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.